नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण कैऱ्यांचा मेथांबा करणार आहोत। यासाठी मी या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्यांचे साल काढून आणि फोडी करून घेणार आहे। कैऱ्यांच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत। फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकत आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकत आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर 2 चमचे मेथीचे दाणे टाकत आहे। मेथीचे दाणे जरा जास्तच टाकायचे, कारण या रेसिपीचं नावच आहे मेथांबा आणि मेथीमुळेच या रेसिपीची चव आणखीन वाढते। अर्धा चमचा हिंग टाकत आहे। हिंग परतल्यानंतर चिरून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकत आहे। कैरीच्या फोडी तेलात परतवून घ्यायच्या आणि 2च मिनिटांमध्ये चवीसाठी मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे या कैरीच्या फोडींना पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये आपल्या या कैरीच्या फोडी चांगल्या शिजतात। म्हणून मेथांबा करताना अजिबात पाणी वापरायचं नाही। या पाण्यातच या कैरीच्या फोडी चांगल्या शिजतात। मिठामध्ये कैरीच्या फोडी शिजल्या की अर्धा चमचा हळद टाकत आहे। त्यानंतर आपल्या आवडीनुसार गूळ टाकायचा। गुळामध्ये या कैरीच्या फोडी 2-3 मिनिट शिजल्या की मी सर्वात शेवटी लाल मिरची पावडर टाकत आहे। लाल मिरची पावडर सर्वात शेवटी टाकण्याचं कारण म्हणजे मेथी पावडर करपू नये आणि आपल्या मेथांबाचा रंग काळपट होऊ नये, म्हणून मी मुद्दाम सर्वात शेवटी टाकलेले आहे। 3-4 मिनिट हा मेथांबा व्यवस्थितपणे शिजू द्यायचा, म्हणजे तो पूर्ण शिजतो। मेथांबा ही रेसिपी वर्षभर टिकणारी नाहीये। ती 4-8 दिवसात करून लगेच संपवायची रेसिपी आहे। आता आपला मेथांबा शिजलेला आहे। मेथांबा जास्त शिजवायचा नाही, कारण जास्त शिजण्यामुळे त्यातील गुळाचा पाक होतो आणि पाक जर झाला तर मेथांबा आपला कडक होतो। मेथांबा थोडासा पातळसर ठेवायचा, म्हणजे त्याची चव चांगली लागते। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा मेथांबा एकदा करून पहा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल। तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।